Good morning, dear students. We are see the chapter number 1, chapter number 2, periodic classification of elements. Last video, demerits of neurons activities. Next one is the Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table definition. Mendeleev's periodic law. First, Mendeleev's periodic law. Mendeleev's periodic law definition. The properties of elements are a periodic functions of the atomic mass. Properties of physical and chemical properties of the elements in a periodic functions of their masses फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या ह्याच्यामध्ये ॲटॉमिक मास करून काय केलेलं आहे ते मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ तयार केलेला आहे. त्यानंतर शॉर्ट नोट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फर्स्ट पॉइंट, मेंडेलिव्हज ऑर्गनाइज इन अ पिरियडिक टेबल ऑन द बेसिक इन ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स. त्याच्यामध्ये एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसवरनं काय केलं आहे मेंडेलिव्हजनं पिरियडिक टेबल तयार केलं आहे. त्याच्यामध्ये 7 पिरियड आणि 7 काय सांगितलेलं आहे तर ग्रुप्स हे काय ज्यामध्ये 1 to 7 ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये 7मध्ये 1 आणि A and B असं सब ग्रुप्स असं केलेलं आहे. फर्स्ट, सेकंड, when organized in a 63 elements known at the time of the increasing order of their atomic masses, he found that the chemical and physical properties of elements shows a repeating after a certain fixed intervals. So यामध्ये आपल्याला मेंडेलिव्हजनं 63 एलिमेंट्सचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे आणि तो शोध लावल्यानंतर त्याच्यामध्ये फाउंड केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज हे काय होतात थोडे एलिमेंट्स गेल्यानंतर परत काय होतात रिपीट होतात. त्याला काय म्हटलेलं आहे रिपीट होतं. म्हणजे थोडे एलिमेंट्स गेले 63मध्ये 8 एलिमेंट्स गेले असतील तर 8 एलिमेंट्सपासून परत 8 एलिमेंट्सची जी काय रिपिटेशन ॲटॉमिक मास एक असणार आहे सेम असणार आहे. थर्ड वन, ऑन द बेसिस ऑफ द फाइंडिंग he state that the properties of elements are the periodic functions of the atomic masses. This is known as a Mendeleev's periodic table. The basis of the finding state that the properties physical and chemical properties is the of the elements in a periodic function. त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास काय असणार आहे सेम असणारी म्हणजे इन्क्रीजिंग एलिमेंट्स त्याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, आर्गॉन, बेरियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन ह्या टाईपनं इन्क्रीज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे इन्क्रीज एलिमेंट्स 63 एलिमेंट्स यांची प्रॉपर्टी काय असणार आहे ॲटॉमिक मासवर काय असणार आहे अवलंबून असणार. त्यानंतर मेरिट्स ऑफ Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table. Merits is a advantages. आपण त्याला म्हणतो ॲडव्हान्टेजेस गुण किंवा दोष. गुण आपण म्हणतो आणि डिसॲडव्हान्टेजेस डिमेरिट्स म्हणजे काय दोष. त्याच्यामध्ये आपल्याला गुण कुठले आढळले मेंडेलिव्हजनं कुठले ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत ते सांगितलेलं आहे. फर्स्ट, मेंडेलिव्हज वॉज फर्स्ट सक्सेसफुली क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट्स. जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून मेंडेलिव्हजनं काय 63 एलिमेंट्सचा काय केला आहे क्लासिफिकेशन करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेलेला आहे. सेकंड, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हेल्प्ड इन अ रिवाइज द ॲटॉमिक मासेस ऑफ द सेम एलिमेंट्स सो ॲज to give them a proper place in the periodic table according to their properties. त्याच्यामध्ये काय केलं आहे मेंडेलिव्हज पिरियडिकनं रिवाइज द ॲटॉमिक मासेसवरनं काय केलं आहे त्यांनी एलिमेंट्स काय केले आहे त्यांचं स्थान निश्चित केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम
ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम वॉज प्रिव्हियसली डिटरमाइंड. त्यांनी काय केलेलं आहे की मधी दुरुस्ती केलेली आहे. एलिमेंट्स एक काय होतं त्याचा ॲटॉमिक मास नंबर वेगळा होता आणि त्यांनी शोध लावून ॲटॉमिक मास नंबर काय केलं आहे बदलला आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे द ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम वॉज प्रिव्हियसली डिटरमाइंड टू बी ॲटॉमिक मास इज 14.09. The value was changed to the correct value is 9.4. अगोदर बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर 14.09 होता आणि नंतर त्यांनी मेंडेलिव्हजनं काय केलं की 9.4 असा ॲटॉमिक मास केला. अँड द बेरिलियम वॉज द प्लेस्ड बिफोर द बोरॉन. बेरिलियमला काय केलं बोरॉनच्या अगोदर काय केलं स्थान दिलेलं आहे. Third one, Mendeleev's periodic table had left some vacant space on it. These are the elements that vary it to the discover. 3 of the unknown elements remains Eka boron, Eka aluminum, Eka silicon. He was predicted properties of these elements even before they were discovered. त्यांनी काय केलं होतं की मेंडेलिव्हजनं लेफ्ट साईडला टेबलच्या लेफ्ट साईडला जी नेम आहेत त्याला काय केली होती नावं त्यांनी रिकाम्या 3 जागा ह्या काय केल्या होत्या रिकाम्या ठेवल्या होत्या. त्याचं नाव ठेवलेलं होतं एका बोरॉन इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. असं काय केलं होतं नावं ठेवली होती रिकाम्या जागेला. त्यांनी नावं 3 एलिमेंट्सची नावं ठेवलेली होती आणि त्याचा 3 एलिमेंट्सचा शोध लागलेला नव्हता. परंतु लागल्यानंतर त्याची नावं ही काय केली आहेत वेगळी ठेवली आहेत. त्याच्यामध्ये दीज एलिमेंट्स इन द स्कँडियम गॅलियम अँड जर्मेनियम. त्या 3 एलिमेंट्स इका बोरॉन इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉनचं काय केलं नवीन शोध लावल्यानंतर त्याचं नाव काय केलं स्कँडियम गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स मॅचेस विल द दोज ऑफ द प्रेडिक्टेड ऑफ मेंडेलिव्हजनं काय केलं तर त्याचा भाकीत केलं होतं की त्या एका बोरॉन एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉनचं जी प्रॉपर्टीज आहेत तेच काय असणार आहेत तर जर्मेनियम गॅलियम आणि स्कँडियम हे सगळे एलिमेंट्स जी त्या एका बोरॉनसारखीच काय होती बोरॉन ॲल्युमिनियम आणि जर्मेनियम यासारखीच काय होती सेम होती त्याची नावं दिले. 4th one, there was no place reserved in a noble gas in the Mendeleev's organic periodic table, but when the noble gas is discovered later, they were placed on a new groups called as zero groups in the Mendeleev's periodic table without disturbing position of the elements. त्यांनी काय केलं होतं मेंडेलिव्हजनं की नोबल गॅस इनर्ट गॅसचा शोध लागलेला नव्हता आणि त्यांनी जागा पिरियडिक टेबलमध्ये ठेवली नव्हती. परंतु ज्या वेळेला नोबल गॅसचा शोध लागला त्यांनी काय केलं होतं की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये 0 ग्रुप हा काय केला नवीन ग्रुप तयार केला आणि तो दुसऱ्या एलिमेंटचा म्हणजे ग्रुपला न धक्का देता काय केला त्याच्यामध्ये पिरियडिक टेबलमध्ये ॲड केलेला आहे. नेक्स्ट विन द डिमेरिट्स of Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table. आता याच्यामध्ये दोष कुठले सांगितलेले आहेत. फर्स्ट इज द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इन द सेम दॅट इज द 59. therefore there was a ambiguity regarding a sequence of these elements in the Mendeleev's periodic table. कोबाल्ट आणि निकेलचं ॲटॉमिक मास नंबर काय असणार आहे 59 आहे आणि ते कुठल्या स्थानामध्ये ठेवायचं कुठल्या ग्रुप्समध्ये ठेवायचं याचं त्यांनी निश्चित केलेलं नव्हतं. सेकंड आयसोटॉप्स इज डिस्कवर्ड इन लॉंग टाईम आफ्टर Mendeleev's developed in a periodic table. Isotopes have a same chemical properties but a different atomic masses. Therefore, isotopes could not be a given proper place of Mendeleev's periodic table. त्यांनी काय केलं होतं ॲटॉमिक मासेस आयसोटोप्स सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर त्याच्यामध्ये मास नंबर काय केले प्रत्येक वेळा काय करू लागली बदलू लागल्यामुळे त्यांना कुठं ठेवायचं
आणि कुठं ठेवायचं याबद्दल काय संदिग्धता वाटू लागली. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, डिफरंट ॲटॉमिक मासेस नंबर या लागल्यामुळे त्यांना संदिग्धता वाटू लागली. Third one, Mendeleev's periodic table elements are arranged in an increasing order of the atomic masses. However, rises the atomic mass is not a uniform. त्याचा ॲटॉमिक मास नंबर काय लागला की वाढत यायला लागला. त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज ऑर्डर इन ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मासेस काय केलं एलिमेंट्स ग्रुपमध्ये ॲड केले. परंतु काय म्हटलं, हाऊएव्हर द राईज ॲटॉमिक नंबर इज नॉट अ युनिफॉर्म. ते नंबर काय होले नंतर ॲटॉमिक मास नंबर काय होऊ लागला बदलू लागला. हेन्स it was possible to predict in numbers in elements that could not be discovered between two हेवी एलिमेंट्स. त्याच्यामध्ये असं भाकीत केलं होतं की संभ्रमा अवस्था अशी झाली होती की त्याचा नंबर 2 हेवी एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. तो एलिमेंट्स कुठल्या ग्रुपमध्ये ठेवायचं हे आपल्याला त्यांनी निश्चित केलेलं नाही आहे. No fixed position was given in a hydrogen in a Mendeleev's periodic table because a resemble alkali metals group 1 as well as a halogen group is a 7. त्यांनी काय केलं होतं, हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर इज 1, मास नंबर इज 1. हेलियम ॲटॉमिक नंबर इज 2 अँड मास नंबर इज 4. त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर ह्याच्यामध्ये काय असणार आहे 1 आणि 4. याच्यामध्ये काय होती त्याच्यामध्ये सेम. त्याच्यामध्ये सेम होतं. आणि हायड्रोजनला कुठल्या ग्रुप्समध्ये ठेवायचं हे निश्चित केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ अँड मॉडर्न पिरियडिक लॉ हा स्टेट आहे. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक लॉ, मॉडर्न periodic law state properties, physical and chemical properties of the elements or the periodic functions there are atomic numbers. मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे तर त्याचा ॲटॉमिक नंबरवरनं काय केलं क्लासिफिकेशन केलं, म्हणजे पिरियडिक टेबल तयार केला. आणि तो ॲटॉमिक नंबर हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, बेरियम 4, बोरॉन 5 असं काय केलं ॲटॉमिक नंबरवरनं पिरियडिक टेबल तयार केलं. आणि त्याचंच नाव काय केलं मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक टेबल असं नाव ठेवण्यात आलं. शॉर्ट नोट, modern periodic table. The modern periodic table consists of a 7 horizontal rows is called a period. जे काय उभ्या जे काय लाईन आहेत त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर पिरियड्स अँड 18 ग्रुप्स जे काय आडव्या लाईन्स आहेत त्याला काय म्हटलेलं आहे ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस where each a box corresponds to the position of the elements. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पिरियड्स आणि ग्रुप्स. these the 7 periods and 18 groups. In addition to the 7 rows is the lanthanides and actinides series are shown in a separately in the bottom of the periodic table. त्यांनी काय केलं पिरियडिक टेबलमध्ये तर 7 पिरियड अँड 18 ग्रुप्स आणि त्याच्या खाली जो काय ॲप ब्लॉक आपण काय म्हणतो लॅन्थानाइड्स आणि ॲक्टिनाइड्स हे खाली काय केले 2 ग्रुप्स खाली करून ठेवलेले आहेत. द फर्स्ट रो ऑफ लॅन्थानाइड्स अँड सिरीज अँड सेकंड लाईन इज actinides. The entire the periodic table is divided into 4 blocks. First S blocks, P blocks, D blocks and F blocks. First S blocks is contain a group 1 and 2 elements, groups 1 and 2 elements. P block elements contains a group 13 to 18 and D block elements 3 to 12 elements in the transition elements, and F block contains lanthanides and actinides in a series. Zigzag lines draw a P block of the periodic table metals on the left side, and while the non-metals lies in a right side of these lines in a metalloids lies along a border of this line. तुझ्यामध्ये काय केलं टेक्स्टबुक पेज नंबर 23 फिगर 7.2
2.7 त्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी झिगझॅग मोशन दाखवलं आहे. त्याच्यामध्ये या पी ब्लॉकमध्ये झिगझॅग मोशनमध्ये काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडची आहे, लेफ्ट साईड इज अ नॉन मेटल्स अँड राईट साईड इज अ मेटल्स हे सांगितलेलं आहे. थँक्यू.